न्यू ब्लॉग आहे मायसेल्फ ऋषिकेश काकडे आणि आज खूप स्पेशल ब्लॉग आहे जो की आपण कुठेतरी जात आहे स्पेशली फ्लाईटने जी की आपल्या लाईफ मधली पहिली फ्लाईट आपली असणार आहे आणि ती फ्लाईट अशी आहे की आपण म्हणजे स्वप्न बघितलं होतं खूप दिवसापासून की कधीतरी फ्लाईटमध्ये बसेल आपण, परंतु वाटलं नव्हतं कधी की आपल्याला या फ्लाय9 प्रमोशनच भेटेल ज्यामध्ये आपल्याला फ्लाय9 कडून पुण्यावरनं सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गवरनं पुणे असं रिटर्न तिकीट सुद्धा मिळेल आणि तिथे सुद्धा धमाल मस्ती मजा सगळी आपली व्यवस्था केलेली आहे. सो बॅग पॅक झालेली आहे आणि हा फ्लॅट आहे सध्या जस्टच मी शिफ्ट झालेलो आहे फ्लॅटमध्ये, त्यामुळं इथलं काही जास्त दाखवू शकत नाही कारण समजू शकतं सामान अस्ताव्यस्त आहे सगळं, अजून सेटअप व्हायचं आहे ते 2-3 दिवसानंतर तुम्हाला ते बघायलाच मिळेल. सो उशीर न करता कॅबवालीला आता खाली आलेले आहेत. सो निघूया, जस्ट वॉच टिल द एंड. बाय बाय. सो गाईज बघू शकता आपली कॅब सुद्धा आलेली आहे आणि तुम्हाला इंट्रोडक्शन करून द्यायचं अशा व्यक्तीचं ज्याचं नाव आहे आरसी ब्लॉगर, जो स्पेशली खानदेश म्हणजे जळगाववरून आलेला आहे आपल्या सोबत जाण्यासाठी. सो आता आपण आपली बॅग्स वगैरे सगळं काही इथं टाकून निघत आहोत. नमस्कार. सो हे आहेत अनिल दादा, त्यांची कॅब आहे आणि याच्यामध्ये चाललोय आणि दादांची गाडी बघू शकताय. एवढी खतरनाक गाडी त्यांनी बनवलेली ना की नाद आरसी भाऊ कशी गाडी एक नंबर बघू शकता गाडी. आणि अनिल दादाचा स्वभाव पण एकदम रॉयल आहे. आम्ही फर्स्ट टाइमच भेटलोय पण एकदम खतरनाक विषय. आणि आता जस्ट आम्ही 10 मिनिटांमध्ये पोहोचतोय पुणे एअरपोर्टला. तिथून होणार आहे आमची फ्लाय. सो मध्ये आल्यानंतर आपल्याला पहिला आपला बोर्डिंग पास जो आहे तो घ्यायचा आहे. सो बघू शकता समोर फ्लाय9 आहे. इथनं आपला जो आहे तो बोर्डिंग पास आपल्याला मिळणार आहे फ्लाय9. मॅम ते फ्लाय9 बोर्डिंग पास हवा होता. गेट नंबर 5. थँक्यू मॅम. येस. सो बघू शकता गाईज आपल्याला बोर्डिंग पास भेटलेले आहेत आणि बॅग आता आपली चाललेली आहे सेफ्टी पर्पज चेकिंगसाठी. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि 8:50 आपण फ्लाय होणार आहे सिंधुदुर्गसाठी. सो जे पण तुमच्याकडं हे राहतं ना या गोष्टी अशा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईल्स किंवा काही बघू शकता ते सगळं तुम्हाला काढून इथे चेकिंगसाठी द्यायला लागतं. सो आमच्या आरसीनं जे आणले होते ते काढले. माझे फक्त हे चार्जरच आहेत फक्त, बाकी आरसी भाऊंचा हा विषय. तर मित्रांनो सगळी सिक्युरिटी चेकिंग झालेली आहे आणि आता आपण हे सगळं सामान आपल्या बॅगेत परत टाकत आहोत. आणि बघू शकताय सर्वजण फक्त आणि फक्त फ्लाईटची वाट बघत आहेत. एवढी लोक वेटिंग आहेत. गाईज हा आहे 5 नंबर गेट आणि हा आहे आमचा पास जिथून आम्ही एंट्री करणार आहे. रेडी टू फ्लाय. सो गाईज आपण आलेलो आहे आणि इथं आपलं जे सीट आहे ते आता बघणार आहे, शोधणार आहे सीट कुठे. सो लेट्स सी. आरसी येते सीट आपलं. सीट इथे. ओके. सो इथं सीट आहे आपलं बघू शकता 9AC. फ्लाईट जे आहे फ्लाय रन करायला सुरू झाली. बघू शकताय मित्रांनो जो पंखा फिरतोय आता बघा धुरूळ आला. सगळं आता खाली बघा हे आहे पुणे इज हिअर गाईज. ऋषिकेश कसा वाटतं एक्सपिरियन्स? हो एक्सपिरियन्स एकदम सुपर क्लास आहे. फर्स्ट टाइम जातोय पण कुठली भीती नाही काही नाही, एकदम कम्फर्ट आहे. आणि फ्लाय9 जे सर्व्हिस आहे ते एकदम जबरदस्त आहे कारण कुठलीच भीती वाटत नाही, एकदम कम्फर्टेबल. फर्स्ट टाइम असून सुद्धा टेकऑफ किती स्मूथ झाला ना? स्मूथली एकदम. आणि कधी टेकऑफ झालं ते सुद्धा कळलं नाही. त्यामुळं फ्लाय9 चूज करून फ्लाईटनं जावं. आणि चार्जेस
एकदम चीप आहे म्हणजे चार्जेस तुम्हाला आहे ना काहीतरी 1900 रुपयापर्यंत. ट्रॅव्हल्सला देतो ना, ट्रॅव्हल्सला समजा तुम्हाला पुण्यावरनं सिंधुदुर्ग, पुण्यावरनं गोवा, पुण्यावरनं जालना, wherever you want to go, just click on the flight and airlines flight tickets. Remember that. Don't forget. So माझं तर एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. मी एक्साइटमेंट कशी आहे? एक्साइटमेंट अबू दी स्काय. डायरेक्ट ढगात आहे ढगात. ढगात विषय ढगात. सो गाईज फ्लाय 91च्या फ्लाईट्समध्ये तुम्हाला खाण्यासाठी, ड्रिंकसाठी, लंचसाठी, मंच आणि हंग्री जास्त भूक लागली त्यासाठी सुद्धा सर्वांसाठीच एक मेनू त्यांनी प्रिपेअर केलेला आहे. जो बघू शकता इथं पण QR कोड पण आहे. गुगल पे, फोनपे QR करायचं जे काही पेमेंट्स आहे ते. आणि जर तुम्हाला चाय, कॉफी किंवा ज्यूस हवा असेल तर तिथं बघू शकता 150 रुपीजमध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला वॉना मंच म्हणजे तुम्हाला म्हणतो ना नट्स, चिप्स किंवा मग कुकीज खायचे असेल तर ते 150मध्ये मिळणार आहे. त्यानंतर जास्तच भूक लागली असेल तर तुम्हाला 250 रुपयामध्ये तुम्हाला बघू शकताय हे जे मील आहे त्यांचं ते तुम्हाला भेटणार आहे. सो फ्लाईटमध्ये भूक जरी लागली तरी टेन्शन नव्हतं कारण त्यांचं मेनू रेडी आहे. गाईज मी आत्ता तर एकटा आलो आहे, माझ्यासोबत माझा फ्रेंड आहे. पण हा अनुभव मला माझ्या आईला, बाबांना आणि माझ्या छोट्या भावाला, आकाशला द्यायचा आहे. कारण बघू शकता हा अनुभव वेगळा आहे, हो हे फिलिंगच वेगळं आहे. आणि प्राईस जर म्हणाल तर एकदम चीप आहे. सो तुम्हाला परवडणार आहे. तुम्ही सुद्धा जर प्लॅन कराल फ्लाय 91 फ्लाईटमध्ये तिकीट बुक करायचं नक्की करा. एकदम अफोर्डेबल आहे, बेस्ट आहे. रागी चिप्स, कॉफी आहे. कॉफी हे कॉफी पावडर असते आणि आपल्याला हॉट वॉटर भेटलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे. सो गाईज आपली कॉफी रेडी झालेली आहे, बघू शकता. म्हणजे फक्त तुम्हाला गरम पाणी दिलं जातं, त्याच्यामध्ये कॉफी पावडर, त्याच्यामध्ये मिल्क वगैरे सगळं ॲडेड असतं पावडरमध्ये, जेणेकरून पूर्ण कॉफी रेडी होते. बघू शकता कॉफी इज रेडी गाईज. बघू शकता आपण जस्ट चेक करू टेस्ट. सगळ्यांना ना एअरप्लेनमध्ये किंवा फ्लाईट्समध्ये वॉशरूम कसं असतं हे लय बघायची एक हे असते नाही ना असे. कारण लहानपणी आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा वाटायचं वरनं विमान चाललंय आणि लहान लहान असताना ना पोरं काय पण म्हणजे डोक्यात काय पण आणायची वरनं काय झालं की डायरेक्ट खाली पडणार. पण आज काय नसते. पण मला मी आज दाखवायचं तुम्हाला. झटका लागतो उतरताना, बाकी काय मस्त आहे. एक्सपिरियन्स जबरदस्त आहे, सगळा विषय करतो. सो गाईज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स युअर आय एन्जॉय विथ फ्लाय 91. सो गाईज फायनली मी सिंधुदुर्गमध्ये लँड झालेलो आहे आणि आता आम्ही सिंधुदुर्ग एक्सप्लोर करणार आहे. सो जर्नी जी फ्लाय 91 सोबत होती ती जबरदस्त होती. कुठलीही भीती नाही, काही नाही. फर्स्ट टाईम असलं तरीसुद्धा. आणि याचे जे रेट्स आहेत जे म्हणतो ना ट्रॅव्हलिंग चार्जेस एकदम चीप अँड अफोर्डेबल आहेत. सो यू मस्ट गो वेन एवर यू वॉन्ट टू गो अदर सिटीज. जस्ट गो विथ फ्लाय 91. फायनली आपण सिंधुदुर्गच्या एअरपोर्टवरती पोहोचलेलो आहे. आता इथून आम्ही एका हॉटेलवरती जाणार आहे आणि तिथून पूर्ण सिंधुदुर्गमधल्या ज्या ज्या गोष्टी आम्हाला एक्सप्लोर करता येतील त्या तुमच्यासाठी एक्सप्लोर करणार आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल इथं तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आमचे व्लॉग बघा आणि सगळी सिरीज बघून झाल्यावर तुम्हाला सिंधुदुर्ग आल्यावर काय बघायचं, कुठे जायचं, कुठे काय मिळतं, कुठं काय खायला मिळतं, कुठं काय फिरायला मिळतं, काय एन्जॉय करायला मिळतं, सगळं काही ऋषिकेश काकडे व्लॉग्स यावरती पाहायला मिळेल. सो बघायला विसरू नका. तो एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला अशा कॅब्स पाहायला मिळतील ज्या कॅब्समध्ये तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तुम्हाला हे सोडतील. आणि ते एकदम म्हणजे एकदम नाही पण ठीक आहे म्हणजे तुम्हाला परवडेल अशा रेट्समध्ये. हे दादा बघा, हे दादांचा चेहरा बघा. इथं आलं का, हे दादा दिसतील. दादांचं नाव काय? प्रशांत. विचारायचं प्रशांत दादा इथं कुठं असतात ते सांगतो. दादांचा नंबर सांगा. 7489522907. ओके, नंबर नोट डाऊन करून घ्या आणि लगेच इथं आल्यानंतर यांना कॉल करून. आणि आमची गाडी आलेली आहे, बघू शकता आमची गाडी कोणती आलेली आहे. ओके, सो बघू शकता आमची गाडी आली. सो या गाडीमध्ये आम्ही जाणार आहे आता. कोणती गाडी बघा गाईज, बघू शकता. का तुमचं नाव काय? गणेश कुचेकर. गणेश कुचेकर सरांच्या या गाडीमध्ये आम्ही जात आहेत सिंधुदुर्गवरनं. कुठं? विकी गेस्ट हाऊसला, मालवणला. तिथनं आम्ही स्टे करून थोडंसं खाऊन थोडंसं आराम करून जी एक्सप्लोर करायला निघणार आहे. सलग 4 दिवस पूर्ण पिंजून काढणार आहे अख्खा सिंधुदुर्ग, मालवण.
म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला इकडे यायचं आहे तेव्हा फक्त आणि फक्त ऋषिकेश काकडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला जायचं, ब्लॉग बघायचे आणि बिंदास येऊन फिरायचं. कुठे राहायचं याचं टेन्शन घ्यायचं नाही, कुठे खायचं याचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त ब्लॉग बघायचे. काय चला मग गेस्ट हाऊस किंवा हॉटेल जिकडे चाललोय ना तिकडे जात असताना एवढा भारी नजारा पाहायला मिळाला. ही कर्ली रिव्हर आहे, बघू शकता. एवढं खतरनाक विहंगम नजारा, आपला जीवन नेहमी म्हणत असतो विहंगम नजारा, हा विहंगम नजारा बघू शकताय. आणि इकडे सुद्धा काय नजारा आहे. सो गाईज फायनली आमच्या विकी दादाच्या जो विकीज गेस्ट हाऊस आहे याला पोहोचलेलो आहे, जे की तुम्ही सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर मालवणला सगळ्यात अफोर्डेबल आणि क्वालिटी सर्व्हिस देणारा हा आमचा विकी दादा आहे. ॲक्च्युली आमची सोशल मीडियाला ओळख झाली होती. इंस्टाग्रामवरती दादाने मेसेज केला होता की कधी जर तुम्ही सिंधुदुर्ग मालवण या साईडला आलात तर आपल्या विकी गेस्ट हाऊसला या, आपल्याकडे सर्व्हिस क्वालिटी आणि तुम्हाला एकदम अफोर्डेबल रेटमध्ये मिळेल. सो दादा फायनली आपली भेट झाली, त्याबद्दल थँक्यू. आणि आता आम्ही इथं स्टे करणार आहे 2 दिवस, त्यानंतर पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. सो तुम्ही सुद्धा इथं आलात तर विकी गेस्ट हाऊसला नक्की येऊन व्हिजिट करा आणि इथं राहा, तुम्हाला सर्व्हिस नंबर 1 मिळणार. नंबर काय आपला? 7588132406. ओके. सो ही आपली 3 नंबरची रूम बुक केलेली आहे आपल्यासाठी. आम्ही 2 मित्र आहे, ऋषिकेश आणि मी पण ऋषिकेश, तो पण ऋषिकेश. हे खूप अफोर्डेबल आहे ॲक्च्युली, त्यामुळे आम्ही इथं राहतो. कारण राहणार आहे कोण इथं, झोपणार आपण संध्याकाळी, बाकी दिवसभर पूर्ण एक्सप्लोरच करणार आहे. सो बघू शकता इकडं एकदम नारळाची झाडं वगैरे, एकदम खतरनाक विषय. सो रूम पण चांगली आहे, म्हणजे म्हणू शकतो ना राहण्याजोगी. सर एकदम स्वच्छता आहे, मेन म्हणजे आपल्याला काय हवं असतं, स्वच्छता सगळं आहे. आता प्रवास एवढा केलेला आहे, सकाळी लवकर उठलेलं आहे, त्यामुळे खूप थकलेलो आहे. सो हा ब्लॉग्स इथंच एंड करतो. कारण आता मस्त थोडंसं झोपणार आहे, झोपून उठल्यानंतर थोडं जेवून नंतर चालू करणार आहे आपलं पूर्ण सिंधुदुर्ग मालवण एक्सप्लोरेशन सिरीज. ओके. सो हा ब्लॉग कसा वाटला, इथपर्यंत पोहोचलेला ब्लॉगचे जे ब्लॉग आहे त्याला तुम्ही लाईक शेअर कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला पुढचे ब्लॉग्स बनवायला आणखीन एनर्जी येईल. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.